मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेचं आज वितरण होऊ शकतं का, या संदर्भात आपण पाहूयात. बघा, सकाळपासून वितरणाच्या संदर्भात आज अपडेट नाही आहे. म्हणजे जर वितरण सुरू झालं असतं तर ऑब्व्हियसली आपला लगेचच व्हिडिओ उपलब्ध झाला असता. पण त्यामुळे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज 11 जून आहे, आज गुरुवार आहे बघा. आणि आज जे आहे कोणत्याही प्रकारचं वितरण सकाळपासून कुणालाही झालेलं नाही. जर कोणी सांगितलं असेल तर अफवांवर लक्ष देऊ नका. जेव्हा वितरण सुरू होईल तेव्हा आपल्या चॅनलवर तुम्हाला खात्री लायक पुराव्यासहित अपडेट मिळेल. पण आज वितरण सुरू होऊ शकते का, या संदर्भातला हा जो प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर पण तुम्हाला अगदी कमी शब्दामध्ये देणार आहे. बघा, वितरणाचा जेव्हा GR येतो तर तेव्हा काय होतं की अचानक पण ज्या दिवशी GR येतो त्या दिवशी पण वितरण चालू होतं. कधी कधी वितरणाचा GR आल्याच्या नंतर 2-3 दिवसाच्या नंतर पण वितरण होतं. पण याची जेव्हाही वितरणाची अपडेट येते किंवा वितरण सुरू होतं तर सर्वात अगोदर आपल्या या चॅनलवर तुम्हाला त्याचा पुरावा पण मिळतो. बघा, पुरावा मिळतो आणि लगेच तुम्हाला कळतं की वितरण चालू झाले त्या संदर्भात. पण सध्या मात्र आज गुरुवारी 11 तारखेला देखील वितरण सुरू होण्याची शक्यता ही नाही, ही बाब तुम्हाला मी सांगतो आहे. म्हणजे आज वितरण सुरू होऊ शकते का, तर त्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे मी असं म्हणेल की आज तरी वितरण होण्याची शक्यता नाही. किंबहुना असं पण घडू शकतं की राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्याद्वारे देखील अपडेट येऊ शकते काही आज. पण बघूयात आपण. पण जरी नाही अपडेट आली तरी मात्र उद्यापासून वितरण होण्याची शक्यता ही 15 तारखेच्या मध्ये, म्हणजे 12 ते 15 तारखेच्या मध्ये कधीही वितरण होऊ शकते. या तारखा मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे की 12 जून ते 15 जून या दरम्यान कधीही वितरणाच्या संदर्भात जे आहे अपडेट कधी पण येऊ शकते. ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. तुर्तास काही लाडक्या बहिणी कमेंट्समध्ये विचारत आहेत, सर माझं बँकेचं खातं मी बदलू का, तर उत्तर आहे बदलू नका. त्याचं कारण सांगतो आहे, जेव्हा वितरण ऐन तोंडावर येतं तेव्हा तुम्ही ते करू नका. वितरण एकदा हे वितरण होऊ द्या आणि त्यानंतर पण लक्षात ठेवा, अत्यावश्यक जर नसेल तर खातं बदलू नका, अशी सर्व लाभार्थ्यांना विनंती करतो आहे. कारण की असं आहे बघा, ज्यांनी EKYC, हे महत्त्वाचा पॉईंट आहे, ज्यांनी EKYC केली आहे त्यांना मार्च एप्रिलचा हप्ता आला आहे, तर त्यांना किमान पुढचे 12 महिने तरी हप्ता बंद होण्याचं कोणतंही कारण सरकाराकडे नाही. त्यामुळे स्वतःहून जर तुम्ही खातं बदललं आणि जर काय कधी होऊ शकतं, कधी तुम्ही नवीन बँकेमध्ये तुमचं खातं नेल्यामुळे तुमचा लाभ बंद पण होऊ शकतो. पण असं होण्याची शक्यता फार कमी असते, पण होऊ मात्र शकतं, ही बाब सांगतो आहे. त्यामुळे गरज असेल तर तसं करा, अन्यथा करू नका. म्हणजे काही लाभार्थ्यांनी आज विचारलं होतं की जर वेगळ्या बँकेमध्ये आम्ही खातं बदलावं का आमच्या लाडकी बहीण योजनेचं, जर हप्ता मिळत असेल तर कशाला तुम्ही ते करता, मला तेच समजत नाही. बरं असो, आज जे आहे वितरण होण्याची शक्यता फार कमी आहे. उद्यापासून वितरण कधीही 15 तारखेच्या आत कधीही होऊ शकतं. जेव्हा पण वितरण होईल किंवा आज बी काही थोडी अपडेट आली तर लवकरात लवकर आपल्या चॅनलवर तुम्हाला उपलब्ध होईल. पण तुर्तास तरी ज्यांनी DBT ॲक्टिव्ह नसेल तर त्यांनी ॲक्टिव्ह आहे का एकदा चेक करा. तुमच्या बँकेची KYC जर तुम्हाला मागचा हप्ता आला नसेल तर बँकेची KYC केली होती का ते पण चेक करा. आणि ज्यांना हप्ता आलाच नव्हता त्यांनी देखील DBT स्टेटस ॲक्टिव्ह आहे का ते तपासा एकदा. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, कोणत्याही प्रकारची जर अपडेट आली तर सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या या चॅनलवर तुम्हाला मिळेल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.